आमचा विश्वास, आमची बातमी। माझे नगरसेवक येथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की हे काम मीच केलेलं आहे। की गेल्या कित्येक दिवसापासून नगरसेवकांकडून कुठल्याही कामाचं लक्ष दिलं गेलं नव्हतं, पण ते काम आज पूर्ण होत आहे। सर्व नागरिकांनी शिवसेनेचे व नाशिक महापालिकेचे आभार मानले। हा आयत्या पिठावर रेगा मारण्याचा प्रकार आहे, क्रेडिट घेण्याचा प्रकार आहे। प्रभाग क्रमांक 24 मधील लक्ष्मीनगर महाले फार्म परिसरात मागील 9 वर्षांपासून रखडलेला विकास आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेली रस्त्यांची कामं यामुळे परिसरात तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे। वर्षानुवर्ष खड्डे, चिखल, धूळ आणि पावसाळ्यात रस्त्यांवर साचणारे पाणी सहन करणाऱ्या नागरिकांना आता अचानक सुरू झालेली ही कामे विकास वाटत नसून मतांसाठीची दिखाऊ डागडुजी असल्याची भावना व्यक्त होत्या। 9 वर्षाचा रखडलेला विकास लक्ष्मीनगर महाले फार्म परिसरातील रस्त्यांची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय होती। रोजचा प्रवास म्हणजे अपघाताचा धोका, विद्यार्थ्यांची गैरसोय, रुग्णांना बाहेर काढताना होणारी अडचण आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल हे चित्र या भागात नित्याचं झालंय। स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या, आंदोलनं केली, तसेच अनेक वृत्तपत्रांतूनही या समस्येवर प्रकाश टाकण्यात आलाय। मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतायत। महापालिकेचा 5 वर्षांचा कार्यकाळ आणि त्यानंतर 4 वर्ष पुढे ढकललेली निवडणूक असा तब्बल 9 वर्षांचा काळ या परिसरानं विकासाच्या प्रतीक्षेत घालवलाय। मात्र आता निवडणूक तोंडावर येताच अचानक रस्त्यांची कामं सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे। 9 वर्ष झोपलेले लोकप्रतिनिधी आता अचानक जागे झाले आहेत का, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या मुद्द्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपही रंगलेत। शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी सांगितलंय की MNGL अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे वर्क ऑर्डर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच देण्यात आलं होतं, त्यामुळे कामे सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे। गेल्या अनेक महिन्यांपर्यंत संबंधित नगरसेवकांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं होतं। आज प्रभाग 24 मध्ये आपण बघू की MNGLचे जे काही मंजूर कामं आहेत, पूर्ण प्रभाग 24 मध्ये जिथे म्हणजे MNGLच्या लाईन टाकलेल्या आहेत किंवा दुरुस्तीचे कामं बाकी होते, त्या महाले फार्मचे रस्ते गेल्या कित्येक दिवसाची लोकांची मागणी होती, ते काम वर्क ऑर्डर गेल्या आचारसंहिते पहिलेच झालेले असताना ते काम पेंडिंग होतं। ते काम आज चालू आहे। आम्ही प्रचार करत असताना आज येथे हे काम चालू असताना आम्हाला सुद्धा आनंद आला व नागरिकांना सुद्धा आनंद झाला आहे की गेल्या कित्येक दिवसापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरसेवकांकडून कुठल्याही कामाचं लक्ष दिलं गेलं नव्हतं, पण ते काम आज पूर्ण होत आहे। तर सर्व नागरिकांनी शिवसेनेचे व नाशिक महापालिकेचे आभार मानले। तर भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांनी आरोप फेटाळताना म्हटलंय की या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मी सातत्यानं पाठपुरावा केलेला होता, काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झालाय। मात्र गेल्या 9 वर्षांमध्ये या परिसराकडे न फिरकलेले लोक आज श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय। आज प्रभाग क्रमांक 24 मधील लक्ष्मीनगर येथे रस्ते दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येत आहे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून, आणि गेले अनेक दिवसांपासून मी त्याचा पाठपुरावा करत होतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते होत नव्हतं। पण आपण जर याची खात्री करायची असेल तर नाशिक महानगरपालिकेमध्ये पण आपण त्याची माहिती घेऊ शकतात। आणि आत्ता जे काही व्यक्ती माझे नगरसेवक येथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की हे काम मीच केलेलं आहे, आणि इथं MNGLचं कुठलंही काम झालेलं नाही, त्याच्यामुळे हे MNGLच्या कामाचा आणि श्रेय घेण्याचा काही कुठलाही संबंध येत नाही। हा आयत्या पिठावर रेगा मारण्याचा प्रकार आहे, क्रेडिट घेण्याचा प्रकार आहे। जी व्यक्ती 2017 पासून ह्या भागात लक्ष्मीनगरमध्ये कधी फिरायकलाय नाही आणि आज रस्त्याचं काम चालू झालेलं असताना इथं येऊन फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय, तर याचं दखल नागरिक निश्चितच घेतील। कारण आपण जर नागरिकांना जरी इथं प्रतिक्रिया विचारला तर सदरील श्रेय घेणारी व्यक्ती ह्या 9 वर्षामध्ये इथं कधी फिरकलीच नाही, आणि हे फुकटचं श्रेय घेण्याचा आयत्या पिठावर रेगा ओढण्याचा प्रकार आहे। नागरिक निश्चितच त्यांची जागा त्यांना दाखवतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये। तर राजकीय दावे प्रतिदावे सुरू असले तरी नागरिकांचा सूर मात्र स्पष्ट आहे। स्थानिक रहिवासी दीपाली शिरसाट म्हणताय की पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि रोज खड्ड्यांतून प्रवास हे आमचं नशीब झालं होतं। आज अचानक काम सुरू झालंय, पण आमचा यावर विश्वास बसत नाहीये। तर उज्ज्वला भांबरे यांचं म्हणणं आहे की लहान मुले, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बाहेर पडणं ही कठीण होतं। 9 वर्ष कोणीच फिरकलं नाही, आता मतांची गरज भासली म्हणून विकासाची आठवण झाली आहे। तर प्रभाग 24 मधील लक्ष्मीनगर महाले फार्म परिसरामध्ये सध्या सुरू असलेली ही कामे विकासाची सुरुवात ठरणार की निवडणूक संपताच पुन्हा दुर्लक्षित होणार, हाच प्रश्न नागरिकांच्या मनात आहे। आता ही 9 वर्षांची आठवण मतदार विसरणार की मतदारातून त्याचा जाब विचारणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक।
आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.